माझी मैना माझी मैना माझी मैना माझी मैना गावाकडे राहिली माझ्या जीवाची भत्ती गायली माझी मैना गावाकडे राहिली माझ्या जीवाची भत्ती गायली माझी मैना गावाकडे राहिली माझ्या जीवाची भत्ती गायली. मला माहिती आहे तुमच्या पण जीवाची कायली होत असेल. तुम्ही म्हणत असाल 9:30 वाजले कायली असाल टाइमपास करताय तुम्ही म्हणून लगेच सुरुवात करतो तुमच्या आवडत्या कार्यक्रमात. त्याचं नाव आहे सेंटर फ्रूट बो बाय टोल फ्री कॉमेडी पॉवर बाय फेम टर्मरिक हर्बल ब्ली. हो हो मंडळी, हसता हसता कधी फिनाले जवळ आला हे तुम्हाला मला आणि यांनाही कळलेलं नाहीये. तेव्हा फिनालेच्या अगोदरचे हे आजचे आणि उद्याचे असे 2 एपिसोड आहेत. पण उद्याच्या भागात असणार आहे एलिमिनेशन. तेव्हा मला माहिती नाही किती जोड्या इथून बाहेर पडणार आहेत आणि किती जोड्या फायनल मध्ये येणार आहेत. हे सगळं करणार आहे उद्याच्या भागात. तेव्हा आता टेन्शन फ्री होऊ द्यात. सगळ्यांना शुभेच्छा देऊया. मंडळी, महाअंतिम फेरी जवळ आलेली आहे त्यामुळे प्रत्येक जोडीमध्ये उत्साह आहे. प्रत्येक जोडीला टेन्शन आलं की कोण जिंकणार कोण जिंकणार कोण जिंकणार. त्यामुळे प्रत्येकाने आपापले प्रयत्न करायला आता सुरुवात केली आहे. पण एका जोडीने ठरवलंय हे सगळं फेल आहे. आपण डायरेक्ट देवीलाच साकडं घालायचं आणि तेही भारुडातून. बघूयात मग त्यांचं काय म्हणणं आहे. कॉमेडीचा फिनाले आला. आपल्या 7व्या सीझनचा फिनाले आला आणि तिथं श्रेया बुगडेला घाम आला. कोण आला? फिनाले आला. काय करू सांग ना. तू फिनाले पी आणि कायमची झोप. तुझं म्हणजे ना तंदूर झालंय. तंदूर तंदूर. हा 4 सीझन करून करपून निघालाय हा. पण माझा पहिलाच सीझन हाय हा. लय टेन्शन आले. काय अरे पहिला सीझन असला म्हणून काय झालं. टेन्शन घ्यायचं काय काम आहे. आहा, मी तुला सांगते मला फिनाले करायचंय. मला फिनालेला जायचंय. बा तुला फिनाले करायचंय. आपण एक काम करू. आपण देवीला घालू साकडं. बघूया कोण करते आपलं काय वाकडं. अरे सत्वर पाव ग मला भवानी रडगाव आहे तुला. सत्वर पाव ग मला भवानी रडगाव आहे तुला. रडगाव आहे तुला भवानी रडगाव आहे तुला. रडगाव आहे तुला भवानी रडगाव आहे तुला. तर ईस्टर्न एक्सप्रेस हायवे आणि वेस्टर्न एक्सप्रेस हायवे या दोन्ही हायवेनी लावला आहे मोठा जोर. हा आणि आपापली गाडी दामटवीत निघाली ही दोघं फिनाले मोर. त्यात काय सांगू या बापडीची कथा थोर. कॉमेडीच्या मंचावर अनाथ आहे ही पोर. म्हणतोय तुझ्या आईच्या गावात तुझा मोठा बशिवला मर्याच्या गावात. शिव्या कोणाला द्यायला लागली तू. मला सांग ही फू बाई फूची जी गाडी घेऊन तू निघालीस ती तुझी स्वतःच्या मालकीची आहे. नाही पण मग कुणाची आहे. अरे नम्रता आवटे आणि आनंद कारेकर या गाडीचे मूळ ओनर. हे म्हणतो डोमे विकास समुद्रे असे मातब्बर होऊन गेले ड्रायव्हर. पण श्रेया बुगडेच्या गाडीला लागले सतत स्पीड ब्रेकर. आणि हे काय छोटा स्पीड ब्रेकर होता. आणि हे काय चाललंय. ट्युनिंग लय पर्व केली आम्ही. आणि तसंच आमचं ट्युनिंग व्हावं म्हणून बद्रिके कंपनीची टोचन गाडी आली. आणि या श्रेयाची कॉमेडीची गाडी हायवेला लागली. अरे म्हणून सांगतो स्वप्नील भाऊ टोल फ्री कर रहिला. 8 मिनिट आई टोल फ्री कर गहिला आणि टोल फ्री कर ग हिला.
आणि टोल फ्री कर ग हिला भवानी रडगा वाहिन तुला वर पावसा मला भवानी रडगा वाहिन तुला की बघ केवढी मातब्बर मंडळी बसली आहेत. मातब्बर मंडळी कुठं बसलीत? ते काय भारत गणेशपुरी आणि सागर कारंडे. भारत आणि सागऱ्या होय. हा भारत आणि सागरची जोडी त्यात विदर्भियन भाषेची गोडी आणि एकेका धंद्याची थोबाडा फोडी. ए बेन्या तिकडं स्वतंत्र विदर्भाची मागणी जोर धरी आणि हा इथं येऊन कॉमेडी करी होय. मला सांग त्याचा वीक पॉइंट काय आहे? पॉलिटिक्स. अच्छा LIC एजंट आहे तर तू. ते पॉलिसी. पॉलिटिक्स म्हणजे राजकारण. अच्छा अच्छा राजकारण. तर अश्विनीताई महापौर कर घ्याला. मी तर म्हणते आमदार कर त्याला. अरे आमदार कशाला मंत्री करून टाक त्याला. मग मंत्री कशाला मुख्यमंत्री कर त्याला. थोबाड बघितलं का त्याचं? थोबाड बघितलं का? तोंडावर लिहिलं इथं मी कॉमेडियन आहे. आता विदर्भाचा मुख्यमंत्री कॉमेडियन कसा वाटेल ते? खरंय तुझं. मग जाऊ दे मंत्रीच राहू दे. मंत्रीच राहू दे. आई मंत्री कर घ्याला. अरे एक मिनिट त्या सागऱ्याचं काय करायचं? आपण कशाला काय करायचं? त्यांचं ठरलंय की सिनियर आणि ज्युनियर. ज्युनियर? तो सिनियर मंत्री हा ज्युनियर मंत्री. शॉर्टकट मध्ये सांगू काय ह्यांना विदर्भात जाऊन शेटल कर म्हणजे कसं ते तिथं होतील शेटल आणि हिची फिनालीची हाऊस फिटल. शॉर्टकट मध्ये सांगतो विदर्भात धाडग ह्यांना विदर्भात धाडग ह्यांना आणि विदर्भात धाडग ह्यांना आणि विदर्भात धाडग ह्यांना भवानी आई रोडगा वाहिन तुला. कुशा हे बेस झालं बघा. एक जोडी कटली. एक मिनिट या दर्शन आणि माधवी दोघांचं काय करायचं? खर तर हा प्रश्न आपल्या दिग्दर्शकाला पण पडलाय. आईला या दोघांचं काय करायचं? अरे माधवी आणि दर्शन म्हणजे कशी मस्त जोड गोळी. जोड गोळी जशी कॉमेडीची पुरण पोळी. दर्शन येतोय सकाळी आणि माधवी येते संध्याकाळी. कॉमेडीची पुरणपोळी म्हणजे कसं आहे दर्शन सकाळी लवकर तालमीला येतोय सगळ्या अशा स्क्रिप्टा घेतोय असं चालत बसतोय एखादी स्क्रिप्ट काढतो पीठ करतो पोळी लागतो आणि मग संध्याकाळी माधवी येते असं मस्त कॉमेडीचं पुरण भरते आणि ही मेजवानी आपल्या सगळ्यांना देते. हो खरंय तुझं. म्हणजे कसं दर्शन म्हणजे जणू तारेंचं भाषण आणि माधवी म्हणजे टायमिंगचा अभ्यास. किती वाजले ग माधवी? टायमिंगचा अभ्यास म्हणजे इनोदाचा. हा म्हणजे दर्शन तारेंचा भाषण आणि माधवी टायमिंगचा अभ्यास. मग मरायला कशाला फुबाई फुचा 8 तास? म्हणणं कशाला फुबाई फुचा 8 तास? अरे नाटक आणि सिनेमांमध्ये ह्यांची गरज खास. तर आई शॉर्टकट मध्ये सांगतो यांची नाटकं तिन्ही शिफ्ट मध्ये चालू दे ग. नाटक जोरात चालू दे यांची. नाटक तिन्ही शिफ्ट मध्ये चालू दे यांची आणि बुकिंग वाली नाटक जोरात चालू दे ग ह्यांची. आता थोडक्यात सांगतो तालमीत अडकीव ह्याला. तालमीत अडकीव ह्याला भवानी आई रोडगा वाहिन तुला. अरे या सुप्रियान भाऊचा धिंगाणा पागल झाला जमाना झालाय पागल. पण दोनदा विनर झाले तरी कॉमेडीची खाच काही जाईना. आईला हे बघ कसं आहे माहिती का पवार साहेब पण म्हणले आता पुढचं इलेक्शन मी लढणार नाही. म्हणजे राजकारणात पण निवृत्त्या होत आहेत. पण हे दोघं आताचा फिनाले झाला नाही तर पुढच्या पर्वाच्या डेट ऍडजस्ट करायला लागले. काही नाही मी जीवाल्यांना सांगणार आहे यांना वेगळा चॅनल काढून दे कॉमेडीचा. नाही ओ जीवाल्यांनो यांच्यासाठी एक वेगळा कॉमेडीचा चॅनल काढून द्या पण मधनं जरा ब्रेक घ्या. आता तो आणि कशा पायी कसं आहे भाऊला मधनं डुलकी लागत असती आणि सुप्रियाला सतत सुपारी असती. अगं तुला सांगतो लंच ब्रेक मध्ये पण सुपारी करणारी एकमेव मराठी भाजी येते. तर आई यांच्या अशाच सुपाऱ्या वाढू दे ग. पण
कुशा हिच्या सुपाऱ्यांचा आणि माझा फिनालेला पोहोचण्याचा काय संबंध रे? फिनालेच्याच दिवशी मोठी दुबईची सुपारी मिळू दे हिला आणि दुबईची मोठी सुपारी मिळू दे हिला. शॉर्टकट मध्ये सांगतो, दुबईला धाड ग हिला, दुबईला धाड ग हिला, भवानी आई रोगावा हिला तुला. मला भवानी आई रोगावा हिला तुला. चला चला, झाले झाले झाले, सगळं सेटल झालं, तुझा मार्ग मोकळा झालाय, चल मी जातो आता. अरे 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 कुशा, ते राहिले की? कोण राहिले आता? विजय पटवर्धन आणि सुनील तावडे. बाबा हे कोणाचं नाव घेतलंस तू? कोणाचं नाव घेतलंस? सुनील तावडे. अगं बाबा, ते कॉमेडीचे राजकुमार आहेत, राजकुमार. ते स्वतः ठरवतात की त्यांनी फिनाले करायचा की नाही करायचा ते. म्हणजे त्यांना जर का फिनाले करायचा असेल तर ते म्हणतात, हमको मिटा सके है जमाने में दम नहीं, हमसे है फिनाले, फिनाले से हम नहीं. बाई, आणि जर त्यांना फिनाले करायचं नसेल तर काय म्हणतात? फिनाले करायचं नसेल तर ते म्हणतात, इस बार फू बाय फू के फिनाले में सब जूनियर आर्टिस्ट परफॉर्म करेंगे, सो जूनियर ऑल द बेस्ट. अश्विनी तू तारी त्याला कोण मारी. सॉरी काय करायचं ते सांग पटकन. अरे बाबा, तावडेचं काय करणार तू? ते कॉमेडीचे भीष्माचारी आहेत, त्यांना वरदान आहे इच्छा रिटायरमेंटचं. मग राहू दे त्यांना. मग त्या अंशू अतुलचं काहीतरी कर, त्यांना नाही आली मिनिटच करून टाक. मी म्हणते कशी येडी आहे काय ग तू? तुझं म्हणजे कसं झालंय म्हणते की सगळ्यांना काढून टाक, मी एकटीच धावते आणि पहिली येते. समजा जर का परफॉर्मन्स तू एकटीने केलास फिनाले मध्ये तर फिनाले किती जण बघतील ग? म्हणजे फिनाले मध्ये तू एकटीच जर का काम केलंस, एकटीनेच परफॉर्मन्स दिलेस तर त्याच्या तुझ्या घरचे तरी बघतील काय ग फिनाले? नाही, तेच सांगतोय. अगं हे सगळे म्हणजे विनोदाचे बादशाह आहेत, बादशाह. आमच्या फूबाई फूचा हार आहे ना, त्यातले हे हिरे आहेत, हिरे. तो बघ कोहिनूर हिरा, हे आमचे सगळे हिरे आहेत. अगं हेच सगळे इथं नसतील तर काय अर्थ आहे तुझ्या जिंकण्याला आणि त्या हाराला? खरंय तुझं कुठे. बघ चुकलंच माझं. बघ अश्विनी आई माफी मागते आणि पुन्हा एकदा साकडं घालते. आम्हा समद्यानं फिनालेला धाड. आई सगळ्यांना धाड ग फिनालेला, सगळ्यांना धाड. पण हा जिंकीव फक्त मला. खूप ग्रेसफुल ऍक्ट होता हा, कारण त्याच्यामध्ये कारण एक पुराणा फोक फॉर्मॅट आहे, लोकनृत्य किंवा लोकसंगीत ह्याच्यातला हा फॉर्मॅट आहे आणि तो तुम्ही फूबाई मूव्ह मध्ये ओवला होता, त्याच्यामुळे मला खूप आवडला. इट वॉज समथिंग व्हेरी रिफ्रेशिंग. मला खरं तर या परफॉर्मन्ससाठी रिक्वेस्ट आहे, सचिन गोस्वामींनी लिहिलं होतं यातले शब्द आणि शब्द म्हणजे, आणि त्यांनी सहज असं बसून आम्हाला हे सगळं स्क्रिप्ट सांगितलं. आपण त्यांना बोलवूया का? आणि आता या उत्तम लिखाणासाठी आणि उत्तम सादरीकरणासाठी लेट्स हॅव अ ब्लास्ट. एक स्पर्धा झाली होती आमची महाराष्ट्राचा सुपरस्टार, त्याच्या फायनलला हाच फॉर्मॅट सरांनी माझ्याकडून बसवून घेतलं होतं. तेव्हाही असंच झालं होतं, अर्ध्या तासात फक्त बोलत गेले आणि आम्ही ते केलं आणि आम्ही विनर ठरलो होतो त्या पूर्ण स्पर्धेचे. माझ्या करिअरमध्ये मी पहिल्यांदा भारुडाचा इतका सुंदर वापर स्टँडअप कॉमेडीमध्ये बघितला आणि त्याबद्दल तुमच्या दोघांचं आणि सचिन सर तुमचं प्रचंड कौतुक. क्या बात आहे, तुम्ही एक नवीन फॉर्मॅट आणलात कॉमेडीमध्ये, क्या बात आहे. गॉड ब्लेस बोथ यू. मला खूप दिवसांनी असं म्हणावं वाटतंय की हा सेंटर फ्रूट परफॉर्मन्स होता. त्या उत्तम परफॉर्मन्ससाठी आपण एक तुतारीची सलामी व्हायला पाहिजे. अर्धा आणि टोल म्हणजे 10:30, 11. जोरदार टाळ्यांनी स्वागत करूयात प्रियदर्शन जाधव आणि माधवी जुवेकर. आला ग बाई आला ग बाई आला ग, आला 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 आला, हो आला 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 आला.
अकबर पुन्हा आला, आता बघा गोंधळ पुन्हा झाला, आता बघा अकबर पुन्हा आला. या सल्तनत हिंदुस्थानचा बादशाह अकबर हल्या डुल्या पाटील तुम्हाला मुद्रा करतो. या महालान आज माझा शेवटचा दिवस आहे, कारण यो महाल भाऱ्याचा आहे. जोधाबाई हलू ये गो अगो हलू ये गो हलू. वा जोधाबाई लहानपणापासून अशीच होतीस का आजारी आहेस? जोधाबाई फोन वाजतोय. मला ज्वर चढलाय महाराज, ज्वर. सोप्या भाषेत सांग नक्की काय झालंय? मला ताप आलाय महाराज, ताप आलाय. बघू. फारच ताप आलाय तुला, फारच ताप. हा ताप मला तुमच्यामुळे आलाय महाराज. मला सांग राजवैद्य कुठं होत? ते सिक लीव्ह वर गेलेत महाराज. 364 दिवस सारखं मला सांगतं मी शिकलीव. काय शिकलीव ते तेव्हा सांगितलंच नाही मला. सारखं आपली शिकलीव. काम धंदा नाही कुणाला काय. काम बोल जोधाबाई. फोन वाजतोय, उचल. नाही, मी कंठे महाराज, मी कंठे. काय झालं काय? माझ्या सलीमला, माझ्या बाळाला तुम्ही कारागृहात पाठवलं महाराज, कारागृहात. जोधाबाई मला काय हाऊस नाहीये. मला काय हाऊस नाहीये. स्वतःच्या हाऊस मधून त्याला जेलात टाकायची मला काय हाऊस नाहीये. पण काय करणार? माझं हात पाय मांड्या पोटऱ्या सगळं बांधलेलं. काय करणार? त्याला कारागृहातून बाहेर काढा महाराज, बाहेर काढा. का बाहेर करायचं? का म्हणजे? हो, त्यांनी असा काय गुन्हा केलाय महाराज? गुन्हा केलाय. त्या अनारकली संघ त्यानं लपर केलं. ती कणीस नाही, कणीस. हा तीच ती. तिनं लपर केलं. मग तुम्ही नाही माझ्या संघ लफडा केला? गप्र हलू बोल. सलीम सारखी फालतू माणसं करतात त्याला लपर म्हणतात. आमच्यासारखी माणसं करतात त्याला शाही भानगर म्हणतात. महाराज मला सलीमचं पत्र आलंय. पत्र आलंय? होय, तिकडे आहे, जरा आणता का? सगळी काम मनाच करावी लागतात त्याच्या आसला. घे त्या नामकुलचं पत्र हे आणि वाच. माझ्या सलीमने दिलेलं आहे. सली प्रिय दादूस, प्रिय सुरमई नमस्कार, कोलंबी विशेष. असला ह्यो कोण हा? ह्यो काय पत्र लिहण्याची पद्धत आहे ही? तू मना जेलात पाठवलं हा. आणि हिवर मी जाम खुश आहे. कारण मानसिंग काका मना रोज मटण देत, बिरबल काका मना रोज इलेक्ट्रॉनिक सिगरेट देत, रजपूत काका मना रोज घोड्यावरून फिरवत. असलं तू सलीमचं पत्र वाचती का संजय दत्तचं पत्र वाचती का? पुरा वाच. तेव्हा दादूस, तुझ्यात हिंमत असेल ना तर माझ्या संग लढाई कर. मी तुला लढाईचं इन्व्हिटेशन देतो. लढाईचं इन्व्हिटेशन? स्थळ रेती बंदर, हा. वेळ परसाची. हलू बोल. कृपया आपल्या तलवारी आपणच आणाव्यात. किलबिल परिवार, आमच्या सलीम बाबाच्या लढाईला यायचं. यो लग्नात युद्ध करतं काय युद्धात लगीन करतं मला काय कळतच नाही. बघलस जोधाबाई, बघलस म्हणजे बघलस जोधाबाई, बघलस. यो सलीम मला लढाईच्या धमक्या देतो स्वतःच्या बापाला. हो, पण तुम्ही नाही हा लढाई करायची त्याच्याशी. मी करणार. नाही, मी करणार. नाही, मी करणार. नाही, नाही, नाही. जोधाबाई, जा माझी तलवार आण. नाही, तलवार आण. नाही. यो माझा हुकूम आहे. मग माझा हुकूम इस्पीक आहे. त्या मानसिंग राजपूत बरोबर 3 पत्ती खेळून तुझ्यावर लय घाणेरडे संस्कार झालेले आहे. अगं यो माझा हुकूम आहे म्हणजे ही माझी ऑर्डर आहे. तलवार आण. हॅलो,
मानसिंग लपर झालं. सलीमनं मला लढाईला बोलवलं. आपल्याकडे जे काय टोप ताट वाट्या तांब्या पेलं चमच सगळं जे काय आहे ते घेऊन चला, कारण आपल्याला कुठं माहिती आहे लढाईला काय लागत. आपण गेलोय कधी लढाईला? दरवेळेला मी जायचो पांढरा झेंडा दाखवून यायचो. हिला उगीच वाटायचं मी जिंकलो म्हणून. माहिती आहे आई शपथ आता मला काय सुचत नाही. तू लढाईला माझ्या संग चल म्हणजे सध्या मग थरथरायला लागलं म्हणजे जोधा येऊ लागली. हाय फोन ठेव. हालू माझी तलवार आणा जोधाबाई, माझी तलवार आणा. उरलेली काय खाल्लीस की काय चुकून? बर ये हलू ये तू एकदम. हा नाही महाराज, नाही जायचं तुम्ही रणांगणावर. माझी अट आहे. तू एक काय 300 अटी घाल, मी सगळ्या मान्य करणार नाही. बोल. महाराज, रणांगणामध्ये सेनाचं नेतृत्व मी करेन, अंबारी मधून गजावर बसून. गजा मेला तर गज गज हत्तीवर. तू हत्तीवर बसल्यावर हत्ती कुठं राहील ह्याची कल्पना आहे का तुला? ही अट मला मंजूर नाही. ठीक आहे, मग दुसरी अट. तुमच्या रथाचं सारथ्य मी करेन. म्हणजे रथात फुर तू बसणार? होय. मग आमचे सुरके मागून असे हवेत उरले सगळी करत चाका सगळी वर आली तर ही अट ही मला मंजूर नाही. मग ठीक आहे, रणांगणात तुम्ही शस्त्र काढायचं नाही. मग असेच फटके खायचे नेहमी परमानं? मला माझी चौथी अट मानावीच लागेल. मला माझ्या माहेरी पोचवा. 49 वर्ष वाट बघितली या वाक्याची मी जोधाबाई, आणि आज तुम्हाला सांगतस. ठीक आहे, चल तुला सोरत माहेरी. चल ह्याच्या हलू हलू सगळीकडे वजन. असं नाही, मला उचलून माझ्या माहेरी न्या. जोधाबाई जोधाबाई फुटल्या सगळ्या बाटल्या फुटल्या. माइंड ब्लोईंग, ऍब्सोल्युटली मॅड परफॉर्मन्स आणि काही काही पंचेस मला प्रचंड आवडले. फिनालेसाठी मनापासून शुभेच्छा. थँक्यू. अश्विनी मॅम, मला खूप मस्त वाटला हा ऍक्ट. सुपर परफॉर्मन्स ॲज युजल. आणि मला हलाडुला पाटील खूप आवडतो. ब्रिलियंट. थँक्यू. हो बघूया ते मग आता गुण किती मिळत आहेत. स्वप्नील सर किती गुण? 9.5. अश्विनी मॅम 9.5. बस यही अपराध मैं हर बार करता हूँ, आम आदमी हुआ आम आदमी से प्यार करता हूँ, आम आदमी हुआ आम आदमी से प्यार करता हूँ, आम आदमी हुआ आम आदमी से प्यार करता हूँ. तुम्हाला वाटत असेल आम आदमी हा शब्द मीटरमध्ये बसत नाही, तरी मी का मीटरमध्ये बसवतोय? तरी सुद्धा हा शब्द मला मीटरमध्ये बसवलाच पाहिजे, कारण याच 2 शब्दांनी दिल्लीमधल्या मीटरचे भाव सध्या अर्धे केलेले आहेत. सगळ्यांना सध्या स्वप्न पडू लागले तो की आम्ही सुद्धा मुख्यमंत्री होऊ शकतो, आम्ही सुद्धा मुख्यमंत्री होऊ शकतो. कारण तिकडे सर्वसामान्य माणसाची सत्ता आली आहे ना. प्रत्येकाला वाटतं आपण मुख्यमंत्री व्हावं. सगळ्यांना ती स्वप्न पडतायत. म्हणजे पूर्वी कसं दिवाळीमध्ये फक्त खराटा घेणारा हा माणूस सध्या 24 तास हातामध्ये खराटा घेऊन फिरताना आपल्याला दिसतोय. स्वप्नील सर, आमच्या शेजारचे पाध्ये काका आहेत, त्यांना मी आपलं सहज विचारलं का तुम्ही सुद्धा सर्वसामान्य माणूस आहात, मग तुम्हाला मुख्यमंत्री व्हायला आवडेल का? ते मला म्हणाले मला आवडेल रे, पण समजा मंत्रिमंडळात जाऊन बसलो आणि अंथरुणाच्या घड्या अशा का घातल्यात म्हणून माझी बायको तिथे येऊन हुज्जत घालायला लागली तर मी काय करू? त्यामुळे म्हटलं मी सीएम होणार नाहीये. पण असो, या टोल नाक्यावरती अनेक सर्वसामान्य माणसं येत असतात. मला त्यांच्याशी बोलायचंय, त्यांना मला विचारायचंय की तुम्हाला महाराष्ट्राचा मुख्यमंत्री व्हायला आवडेल का? पण कुणीतरी आलं पाहिजे, आज कुणीतरी आलं पाहिजे. अरे दीवानो, अरे मुझे पहचानो. हो, कहां से आया मैं हूं कौन? मैं हुआ मैं हुआ मैं हुआ. चाल बरोबर आहे, शब्द चुकलेत. मैं हूं डॉन असे शब्द आहेत ते. अहो नाही, सध्या आम ह्या शब्दालाही डॉन एवढंच वजन आलेलं आहे. हो का? अरे वा वा वा. या टोल नाक्यावरती मी तुम्हाला पहिल्यांदाच पाहतोय. तुम्ही कुठले? अहो काय, आमचे पूर्वज होते गिरगावात, मग गेले ते दादरला, मग पार्ल्यात, मग बोरिवलीत, आता डोंबिवलीमध्ये. अरे अरे अरे,
म्हणजे तुम्ही आम आदमी आहात हे सिद्ध झालेलं आहे. मग तुम्हाला मुख्यमंत्री व्हावं असं वाटतंय की नाही? काय कधी कधी मी सरकारला येता जाता शिव्या घालत असतो, तेव्हा बायको म्हणते की कधीतरी केजरीवाल सारखे मुख्यमंत्री व्हाल तुम्ही. नाही, पण केजरीवाल फक्त घरामध्ये बसून सरकारला शिव्या देत नव्हते, तेव्हा सुद्धा ते लोकांसाठी काम करत होते. अहो मी करतो की काय? अहो आमच्या सोसायटीमध्ये गणपतीत पहिल्या आरतीला गुळ खोबऱ्याचा प्रसाद माझ्या घरनं जातो. शेजारचे आजोबा जेव्हा गेले तेव्हा मोजून 300 मीटर अंतर मी खांदा दिलाय. अरे बापरे, ही तर फारच मोठी समाजसेवा झाली. मग तुम्हाला तर कार्यसम्राट म्हटलं पाहिजे. हो नाही, त्यापेक्षा ऍक्टिव्ह सोशल वर्कर म्हणा. पण आपलं माझ्या मनातला एक प्रश्न, तुम्हाला मुख्यमंत्री व्हायला आवडेल का? काय पूर्वी मला व्हायला आवडलं असतं, पण आता केजरीवाल मुख्यमंत्री झाल्यापासून ना मला त्या पदाचा रसच गेलाय. का? त्यापेक्षा ना मी माझ्या शाळेत मला मुख्याध्यापक व्हायला आवडेल मला. पण शाळेतला मुख्याध्यापक होणं ही चांगली गोष्ट आहे, मला मान्य आहे. पण मुख्याध्यापक आणि मुख्यमंत्री केवढा फरक आहे, अधिकारांचा लाईफस्टाईल बदलेल. पण आता लोकांच्या अपेक्षाही वाढल्या ना. आता मुख्यमंत्र्यांनी शपथविधीसाठी ट्रेनमध्ये जायला पाहिजे. बरं तिकडे ठीक आहे, दिल्लीला मेट्रो आहे केजरीवालला, इथे काय लोकल ट्रेनमध्ये जायचं मुख्यमंत्र्यांनी? अहो 8:52च्या लोकलमध्ये घुसून पहा, मुख्यमंत्र्याला काय पंतप्रधानालाही घुसू देणार नाही. अच्छा, म्हणजे म्हणून तुम्हाला सीएम व्हायचं नाही, लोकलचा त्रास नको म्हणून. मग आयुष्य गेलो लोकलमध्ये, आता मुख्यमंत्री झाल्यावर पण काय लोकलमधनं जायचं काय? नाही, या सगळ्या गोष्टी बरोबर असल्या तरी सुद्धा तो राज्याचा प्रमुख असतो ना. अहो काय तुम्हाला सांगतो, आता बघा माझ्यासारख्या सामान्य माणूस जर का राज्याचा प्रमुख जरी झाला ना तरी घरात बायकोचं बोलणं बदलणार आहे का? हा मुख्य प्रश्न आहे. हो काय मुख्यमंत्री झालं तरी दुसऱ्या दिवशी बुणबुण करेल की मेवण्याला पण सरकारी नोकरी लावा, मेवण्याला पण सरकारी नोकरी लावा. बरं माझी आजी ती म्हणेल की मकर संक्रांतीला गुरुवारी महाराष्ट्रातल्या सगळ्या बायकांना सत्यनारायणाच्या पोथ्या वाटून टाक फुकट. मग आता पडत्या फळाची आज्ञा मी कशी मोडू? आणि माझी मुलगी आहे ती सलमानची वेडी आहे, उद्या ती म्हणाली की ह्याला महाराष्ट्र भूषण कर, तर मग हे सगळं बरं दिसेल का? हो नाही 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 नाही, हे मुख्यमंत्री झाल्यानंतर घरच्यांचं एवढं ऐकायचं नसतो. साधं सासूला घर दिलं म्हणून मुख्यमंत्री पदाची दारं बंद झालीत कित्येकांसाठी. तुम्हाला सांगतो, मुख्यमंत्री झाल्यावर घरच्यांचा लाड करायचा नाही. पण काय करणार हो, आपण मराठी माणसं ना, आपण घर वेडे असतो, आपण नातेवाईकांवर माया करतो. मुख्यमंत्री झालो तरी घरच्या जबाबदाऱ्या बदलणार आहेत का? काय मुलगी परीक्षेत बसली का तिचे मार्क वाढवावे असे वाटणार आपल्याला? जावयाला नियमात बदल करून त्याला जमीन द्यावीशी वाटणार आपल्याला? मुलाला शिक्षणात रस नाही असं म्हटल्यावर त्याला शिक्षण संस्था काढून द्यावीशी वाटणार ना आपल्याला? नाही, हे सगळं प्रजेला वाटलं तर ठीक आहे, राजाला वाटतं का म्हणे? मुख्यमंत्री झाल्यावरती तुम्हाला हे वाटतं का म्हणे? पण म्हणूनच तर माझा इंटरेस्ट गेलाय ना त्या मुख्यमंत्री पदाचा. मग त्यापेक्षा शाळा बरी हो. शाळेत मी कारने जाईन, माझ्या वर्गाचा निकाल मी चांगला लावेन. राज्याचं तसं नाही. आजकाल शिक्षकांचं पण सगळं बदललंय म्हणे. परवा दिवशी एका पेपरात मी वाचलं की राज्य सरकार म्हणे शिक्षकांकडून आता लिहून घेणार आहे की माझं चारित्र्य चांगलं आहे, मी कुठल्याही मुलीची छेड काढणार नाही म्हणून. नाही, माझ्या बाबतीत तो प्रॉब्लेम नाही. काय आहे, मुली आधीच लिहून देतात प्रत्येक महिन्यात की काय हे सर वर्गात येतच नाहीत, वर्गात तरी आम्हाला दिसलेच नाहीत सर, सर या महिन्यात तरी आपला चेहरा दाखवणार आहेत का आम्हाला? त्यामुळे माझा प्रॉब्लेम नाही. काय आहे, या देशामध्ये जर सुखात राहायचं असेल ना तर काहीही काम करायचं नाही. काम केलं का आरोप होतो. आपण राज्याचा विकास करता येईल तो करा. पण नाही हो, माझे वडील नाही ऐकणार हो. अहो माझ्या वडिलांना लाईटचं बिल भरायला आवडत नाही. अहो मीटर बंद कसा पडेल ह्याचं संशोधन सारखे ते करत असते. अरे हे संशोधन जर प्रयोगशाळेत केलं असतं तर शास्त्रज्ञ झाले असते ना ते. आता मुख्यमंत्री झाल्यावर मुख्यमंत्र्याच्या घरातली वीज चोरीला जाते हे कळल्यावर कसं वाटेल लोकांना? आपण तुम्ही त्यांना समजून सांगायचं, बाबा मी मुख्यमंत्री होऊ शकतो, मुख्यमंत्र्यांचे वडील म्हणून तुम्हाला हे नाही करता येणार. ऐकतील ते तुमचं? नाही हो, मुलं ऐकत नाहीत, बाबा काय ऐकणार आहे. तिथे नातेवाईक तर काय, म्हणजे मी तुम्हाला सांगतो, मी मुख्यमंत्री झालो ना तर माझी मावशी, माझे काका, माझे मामा, पुतणे हे कोणी टोल भरणार नाही. अहो टोल भरायची वेळ आली तर डायरेक्ट मला फोन करतील आणि मग मला फोन नाही टाळता येणार. कारण आता 4 वर्षांनी माझ्या मुलीचं लग्न आलंय, मग आता नातेवाईक लागतील ना मला, त्यांचं मन मोडून कसं चालेल मला? मग अरे
काय लॉजिक आहे मला कळलेलंच नाही हो. आतापर्यंतच्या मुख्यमंत्र्यांना सुद्धा मुली होत्याच की. ते सामान्य नव्हते, मी सामान्य आहे. पण तुम्ही आल्यापासून सर्वसामान्य 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 म्हणताय. केजरीवाल जे मुख्यमंत्री झाले ते पण सर्वसामान्यच आहेत की. कोण म्हणतो तो सामान्य माणूस आहे म्हणून? कोण म्हणतं असं? अहो तो विनयाने म्हणतो की मी आम आदमी आहे म्हणून. पण म्हणून आपला 7वी पास झालेला माणूस त्याची बरोबरी त्यांनी करावी का? अहो त्या माणसाचं शिक्षण काय? तो IAS केडरचा माणूस आहे. अशा माणसाला जर सामान्य माणसासाठी झटावं वाटत असेल तर तो असामान्य माणूसच आहे. आणि सामान्य माणसाला अजून चांगले दिवस आलेले नाहीयेत. असामान्य माणसाला दिवस आलेले आहेत, ज्याला आपल्या करिअर, आपल्या नोकरी, आपल्या कुटुंबापेक्षा देश मोठा वाटतो. अशा असामान्य माणसाचे दिवस आलेले आहेत. आपला पगार कमी आहे, घर छोटा आहे, आपल्याला मोठ्या आवाजात ओरडता येतं म्हणून आपण अगदी चमत्कार करू शकतो असं वाटत असेल तर ते चुकीचं आहे. अहो तुम्ही बंगल्यात राहा नाही तर झोपडीत राहा. सामान्य माणसाचा नाही, सामान्य माणसाचा कळवळा असलेल्या असामान्य नेत्याची आपल्याला गरज आहे. तुम्ही फार छान बोलता हो. अहो मी मनातलं बोलतो, छान तर काय पोपटी बोलतो. बरं येतो, वेळ झाली आहे, आता जावं लागेल. शाळेमध्ये झाडलोट करावी लागेल. का? संक्रांत आली आहे ना. शाळेवर? अहो नाही हो, संक्रांत जवळ आली आहे. अच्छा. मुलांना जागा करावं लागेल, चळमट काढायला लागतील. मुलांना नको तर प्रगतिशील करायला. बरोबर आहे. येतो येतो. आणि बाय द वे हॅपी न्यू इयर. हॅपी न्यू इयर. हा बघा, यांनी निदान शाळेतली जळमट तरी काढायचं ठरवलंय. तुम्ही तुमच्या डोक्यातली कधी काढणार? 2014च्या निवडणुकीत काढा. जोरदार टाळ्या पाहिजे संदीप कुलकर्णी यांच्यासाठी. व्हॉट अ फॅन्टॅस्टिक परफॉर्मन्स. तुम्ही खरंच सामान्य माणसाच्या, आम आदमीच्या मनातलं बोललात. आणि या निमित्ताने या पोपटपंचीच्या माध्यमातून त्या सगळ्यांच्या मनातली भावना तुम्ही जणू काय आमच्या मनात डोकवून ती शब्दांकित केलीत. आणि आय एम शुअर की येणाऱ्या दिवसांमध्ये आपल्यातला प्रत्येकातला सामान्य माणूस ह्याच्यावर काहीतरी असामान्य विचार करेल आणि बदल घडेल. वा, थँक्यू. म्हणजे कॉलेजचे दिवस लवकर संपले असं प्रत्येकालाच वाटत असतं. पण काही माणसं अशी असतात ज्यांना आयुष्यभर कॉलेजमध्ये जाण्याचं भाग्य मिळतं. ते असतात प्रोफेसर. तर असेच एक प्रोफेसर आता इथे येणार. ते आहेत अतिशय लग्नाळू. बघूया त्यांचं आज तरी लग्न ठरतंय का. आला प्रोफेसर हा, आला प्रोफेसर हा, मुलांना क्लासमध्ये बसवा. टीचिंग घेणार आता, अरे देवा, टीचिंग घेणार आता, झटपट अभ्यासाला बसा. टीचिंग घेणार आता, झटपट अभ्यासाला बसा. बंडू बंडू हार घाल, हार घाल. शांत बसा. एक साथ नमस्ते. नमस्ते. अरे एक्का दुक्का तिक्का, कदम सरांचा विचारांचा पक्का. अरे बघतोस काय रागाने, शिकवलंय मला माझ्या वाघाने. हो, शांत बसा. मी कार्यकर्त्यांना विनंती करतो त्यांनी शांतता पाळावी. हा तर मी माननीय शशिकांत केरकर कदम सरांना विनंती करतो की त्यांनी 4 शब्द बोलावे. तर आज या ठिकाणी मी कार्यकर्त्यांना विनंती करतो की त्यांनी शांतता पाळावी. झाले ना, शांतता पाळावी सांगितलं. आज जो तुम्ही माझा सत्कार केलात त्याबद्दल धन्यवाद. तुम्ही असेच माझ्या पाठीशी उभे राहा. तुम्ही असेच माझ्या पाठीशी उभे राहा. तर जीप काढा ना, जीप. तुला काय चला तिकडे, चला तिकडे, चला चला जागेवर, चला. आणि आज ही सभा संपली. आता मी जाहीर करतो. धन्यवाद. सर गाडीची चावी द्या. कशाला? कार्यकर्त्यांना फिरून आणतो ना. हा हा हा, जा जा जा. काय कार्यकर्ते उगाच खर्च करतात. गाडी पण घेऊन गेले.
गाडी घेऊन या. ए अरे इकडे या, वर्गात या, क्लास सुरू करायचा आहे. त्याला आज कोण पुन्हा लावून गेले मला. याला काय होणार मला कळत नाही. या विद्यार्थ्यांना शिक्षणाचं काही महत्वच कळत नाही. नाही पण माझा विश्वास आहे एक तरी विद्यार्थी असेल की ज्याला माझ्याकडे शिकायचं असेल. खुद को क्या समझते हैं इतना कॉलेज में नई नई आई लड़की है. एक्सक्यूज मी. हो म्हणाली. काय चाललंय? अगं किती भोळी आहेस तू. अहो काय चाललंय मी तेच विचार. या सगळ्या प्रकाराला काय म्हणतात? लग्न. कुणाचं? आपलं. काय? नवीन मुलगी आहे तर रॅगिंग सुरू केलं लगेच? हा किती वर्ष झाली एका वर्गात? 10 वर्ष. 10 वर्ष. लाज सुद्धा वाटत नाही एका वर्गात. ती यायला लाज नाही वाटत? हा काय डान्स बार आहे का लाज वाटायला? अहो मी शिक्षक आहे, प्राध्यापक कदम. सॉरी 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 सर, सॉरी, एक्स्ट्रीमली सॉरी सर. पण हे सगळं काय होतं सर? नाही काय नाही, टेन्शन घेऊ नका. कसे ती पोर आहेत ना मला अशी फसवून पळून जातात हो. मी शपथ काही केलेलं नाही. तुम्ही? नवीन आली. वा वा, चांगलं नाव आहे. नवीन आली. आली भट तुमची कोण? माझं नाव नाहीये, मी नवीन स्टुडंट आहे. अच्छा अच्छा. नाही ना. अच्छा. कदम सरांच्या क्लासला बसायला सांगितले, म्हणजे तुमच्या. येस येस येस. तुम्ही या ना इथे 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 या बसा बसा बसा. एकदम व्यवस्थित बसा बसा. बोला काय आणि तुम्हाला वडा सांबार, इडली सांबार, मसाला डोसा काय काय देऊ? आणि पुढचं काय आठवत नाही मला हो. काय काय पदार्थ आता आठवेल. आता आठवेल. हा वडा सांबार, इडली सांबार, मसाला. कशीची बोलवली सर. पण तुम्ही हे सगळं मला काय विचारताय? मी कॉलेजमध्ये, हॉटेलमध्ये नाही. नाही तसं नाही. म्हणजे नवीन विद्यार्थी आला की मी अशीच सेवा करतो त्याची. हो का? तुम्ही काही मागा, एकदम बिंदास मागा, मी सगळं देईन तुम्हाला. बरोबर ठीक आहे. मग एक सोडा आणा, बाकी सगळं आहे माझ्याकडे. काय बाकी सगळं आहे? ब्रँड कुठला आहे? अहो सर काय बोलताय तुम्ही? अहो सोडा आणा म्हणजे औषध आहे माझ्याकडे. मला ऍसिडिटी झाली आहे. अच्छा, मला वाटलं माझी सोय झाली. नाही मला सुद्धा ऍसिडिटी झाली ना. सर शिकवा ना. काही शिकवतो ना. काय ह्याच्यात काय मजा इथं आहे खरी. नाही म्हणजे मी शिकवल्यावर तुम्हाला मजाच येणार ना, असं म्हटलं मी. बोला तुम्हाला काय शिकू? माझा ना भौतिक शास्त्राचा प्रॉब्लेम आहे. बहुतेक ना माझा तर सगळ्याच शास्त्राचा प्रॉब्लेम आहे. सर तुम्ही फारच विनोद करता. मला तर लग्नाची इच्छा आहे, बघू कधी होते. निघू मी? या निघू. असं निघू बिघू नाही म्हणायचं, येते म्हणायचं. येते. बरं येते मी सर. ये ना ये. तिथं जर माझ्यावर खरं प्रेम असेल तर ही पलटल. पलट पलट पलट. सर तुम्ही मला अहोजाव करू नका. हा फक्त नाही ना असं म्हणा. नाही ना म्हणेन ना. नाही ना नाही ना. येऊ सर? ये. मला वेड लागले सर. मला माहिती आहे सर तुम्ही प्रेमात पडलाय. मस्त माल आहे. माल म्हणजे माल कोणाला बोलतो तू? अरे वहिनीसारखी आहे तुझ्या. काय बहिणीसारखी आहे ना तुझ्या. हो सर मला माहित आहे तुम्हाला ती खूप आवडते. म्हणून सांगतो चेंज व्हा. रणबीर कपूर व्हा. रणबीर कपूर? याचं काय करू? हे टॉवेलच कसं जातो? ते पण आहे ना. काय प्रॉब्लेम नाही. आपले मित्र लोक आहेत तुम्हाला चेंज करतील. टेन्शन घेऊ नका. टेन्शन नाही घेऊ. सरांनी काल मेथड सांगितलं होतं ते लक्षातच येत नाहीये. आज परत सगळ्यांना विचारते. शी बाई सुचतच नाहीये. सर कधी येणार आता? ओ माय गॉड. सर देखा
नाहीच जमत. हा बेबी कम ऑन. कोण असतो मवाली? अरे मी मी काय मवाली? अरे मी प्रोफेसर कदम. अय्या सॉरी सॉरी सर सॉरी. 1 मिनिट मी तुम्हाला ओळखलंच नाही. मग 2 मिनिटं घे ना. घाई कशाला करते? सर पण तुमचं हे असं काय झालंय? तुझ्यासाठी घे. कॉलेजसाठी. सर शिकवा ना. हा काय शिकू? जीवशास्त्र. एवढा जीव घेतला तरी. हाऊ फनी. यू वॉन्ट आय हॅव काय फनी. सर तुम्ही फारच विनोदी आहात. ह्याच्यात कुठला विनोद झाला? सर हा मी येते आता. ये. सर आता अजिबात वेळ घालवू नका. पटकन प्रपोज करून टाका. तू इथंच असतोस काय रे? सर जाऊ दे ना. ते महत्वाचं नाही. प्रपोज महत्वाचं आहे. प्रपोज करायचं. हा प्रपोज कसं करणार? तुम्ही एक काम करा. तुम्ही सलमान खान सारखी एंट्री घ्या. म्हणजे काय कपडे काढू? नाही हो, म्हणजे आपण फिल्मी टाईप प्रपोज करूया ना. फिल्मी म्हणजे कसं? म्हणजे आता आम्ही 4 जण येतो. हा. तिला छेडतो. हा. तुम्ही मस्तपैकी एंट्री घ्या हिरो सारखी. अच्छा हिरो सारखी दाखवा. सर आली. अरे हे जा ना. नको ना छेडूस. तुझ्या घरी आई बहीण नाही आहेत का? फक्त आई बहीणच आहेत. बायकोच नाही. शी किती अश्लील बोलतो हा. चल जा तिकडे. अरे बघ मला जर तू छेडलंस ना तर याद राख. तू कळलं ना? सर 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 मग वाचवा. सर वाचवा ना सर. साइलेंस हो जाओ नहीं तो मैं वायलेंस हो जाऊंगा. मेरे पास 2 ही चीजें हैं. एक प्यार 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 और दूसरा मार मार मार. अरे हिम्मत आहे तर या सगळ्यांनी. मारू. सर 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 खूप लागलं का तुम्हाला? सर पण तुमचा अंदाज मला खूप आवडला सर. अगं तू होती म्हणून नाही तर एकेकाचा मर्डरच केला असता मी. सर थँक्यू सर. तुम्ही माझ्यासाठी एवढं केलं. सर मला तुम्हाला काही सांगायचंय. नाही मलाही तुला काहीतरी सांगायचंय. काय? आय आईचा घो तुझ्या. तुम्ही सांगा. तुम्ही सांगा. सर माझं सर माझं पुढच्या आठवड्यात लग्न आहे. तुम्ही याल लग्नाला? खुश रहे तू सदा ये दुआ है मेरी. खुश रहे. सर आहे फक्त पैशाच्या स्वरूपात द्या. ये दुआ है मेरी. खुश रहे. एक्सक्यूज मी. कदम सरांचा वर्ग हाच का? या मालती भाऊ आणि सुप्रिया तुमची ही लव्ह स्टोरी आम्हाला खूप आवडली. भाऊ तुझा इनोसन्स नेहमी खूप वर्क करतो. खूप गोड परफॉर्मन्स भाऊ. सुप्रिया खूप सुंदर साथ त्याची. आणि तुम्ही सगळ्यांनी पण खूप आपापल्या परीने मेहनत केली. गॉड ब्लेस. ऑल द व्हेरी बेस्ट. व्हेरी नाईस. अश्विनी मॅम खूप छान होता. व्हेरी नाईस. खूप क्यूट रोमॅन्टिक स्वीट ऍक्ट. थँक्यू सो मच. थँक्यू. बघूया आता गुण किती मिळत आहेत. स्वप्नील सर किती गुण? 9 गुण. आणि अश्विनी मॅम 9.5. 18.5 गुण तुम्हाला मिळालेले आहेत. आणि लवकरच महाअंतिम फेरी आहे. त्यासाठी तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा. आणि आता बघूया की कोण आहे आजच्या दिवसाची परफॉर्मर ऑफ द डे जोडी. दोनही परीक्षकांना मंचावरती आमंत्रित करूया. आजची परफॉर्मर ऑफ द डे जोडी आहे. इट्स अ डबल बी. बद्रिके अँड बुगडे. कुशल अँड श्रेया.
भेटणार आहोत उद्याच्या भागात. बघायला विसरू नका सेंटर फूड फूड टोल फ्री कॉमेडी पॉड बाय फेम टर्मरिक हर्बल ब्लीच.